श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनबाईचा स्वाभिमान। शीतलचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती। पुण्यातील एक साधं मध्यमवर्गीय पण सुसंस्कृत घर। नवरा प्रतीक एका खाजगी कंपनीत मध्यम पदावर काम करत होता। त्याची आई विमला, वडील सुधाकरराव आणि लहान बहीण पायल, हाच त्या घराचा छोटासा परिवार। शीतल स्वतः एक MA इन मराठी शिक्षिका व्हायचं तिचं स्वप्न होतं, पण लग्नाच्या आधीच घरच्यांनी सांगितलं होतं सासरचं घर सांभाळायचं, करिअर नंतर। आणि शीतलने तेही मान्य केलं होतं, कारण तिचा स्वभावच तसा होता, गोड, नम्र, समजूतदार। शीतलचे आई वडील लातूर जवळच्या एका छोट्याशा गावातले। वडील वारलेले आणि आई शिवणकाम करून घर चालवायची। तरीही शीतलला शिकवली। अशा आईबद्दल शीतलच्या मनात प्रचंड आदर होता, पण त्या घरात तिच्या आईचा उल्लेख झाला की प्रत्येक वेळेस अपमानाचा एक बाण तिच्या हृदयात खोल जाऊन बसायचा। सकाळची वेळ होती। स्वयंपाकघरात शीतल स्वयंपाक करत होती। विमलाबाई तिच्या मागे उभ्या होत्या। हे काय डाळ केलीस ग? गुठळ्या झाल्यात। माझ्या मुलाला हे चालत नाही। आणि हे पोळ्यांचं काय? एवढ्या वेळात 4च पोळ्या? शीतल हसून म्हणाली, आई, मी अजून 1-2 करते। आज सकाळी थोडा उशीर झाला। झालं, तू कारणच सांग। शिकलेली बाई, हिला पोळ्याही नीट लाटता येत नाहीत, काहीच शिकवलं नाही। शीतलच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं ओसरलं। तिला कळत होतं हे तिच्या आईवरचं टोमणं आहे। त्यावेळी पायल किचनमध्ये आली। वहिनी, तू ना माझ्या फ्रेंडसमोर बोलूच नकोस। तुझं गावठी उच्चार ऐकून मला लाज वाटते। शीतलने काही उत्तर दिलं नाही, फक्त नजर झुकवली। प्रतीक ऑफिसला निघताना शीतलने टिफिन दिला, तर तो नाराजीने म्हणाला, थोडं लवकर करू शकत नाही का? काय उपयोग आहे शिकल्याचा? वेळेचं भान नाही, स्टाईल काही नाही। माझ्या ऑफिसात सगळ्यांच्या बायका किती स्मार्ट असतात आणि एक तू आहेस। ती गप्प राहिली। मनात चरफड झाली, पण चेहऱ्यावर फक्त एक शून्य। दुपारी घर आवरून ती थोडा वेळ स्वतःसाठी पुस्तक वाचायला बसली, पण सासूबाईंनी पाहिलं आणि लगेच ओरडल्या, अहो, कामं संपली की पुस्तक वाचत बसते ही। जरा घराच्या खर्चाकडे, किचनकडे लक्ष दे। शीतलने पुस्तक खाली ठेवलं आणि उठून पुन्हा भांडी घासायला लागली। तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, पण ती पुसून घेत होती वारंवार। कधी संध्याकाळी तिच्या आईचा फोन यायचा, कशी आहेस ग? सासरी सगळे ठीक आहेत ना? शीतल आनंदाने सांगायची, हो ग आई, सगळं ठीक आहे। तू औषध घेतेस ना वेळेवर? आई फक्त म्हणायची, तुझं हसणं ऐकलं की बरं वाटतं बाळा। पण त्या घरात तिच्या आईच्या नावाचंही ओझं वाटायचं। एका संध्याकाळी विमलाबाईंनी शेजारच्या मावशींना बोलावलं होतं। चहा करत असताना विमलाबाई त्यांच्यासमोर बोलल्या, माझ्या सुनेच्या आईचा फोन रोज। अहो, काही मान आहे की नाही? आणि काय हिला काय शिकवलंय? शिवणकाम करणारी बाई, तिचं मोठेपण कसलं? शीतल मागेच होती। ऐकलं तिनं आणि हळूच मागे वळून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसले। रात्री सगळं जेवण वगैरे झाल्यावर शीतल आपल्या छोट्याशा खोलीत बसली होती। डोळ्यात पाणी होतं। तिला वाटलं होतं, मी का गप्प राहते? मी चुकीची आहे का? की माझं शांत असणं लोकांना कुमकुवतपणाचं वाटतं? त्या दिवशी ती स्वतःशीच विचार करत झोपली, पण तिच्या मनात एक आग पेटत होती, जणू राखेखाली असलेली चिडचिड जळणारी ठिणगी। दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता। सर्वजण घरात होते। शीतल नेहमीप्रमाणे चहा घेऊन हॉलमध्ये आली। सासरे सुधाकरराव TV बघत बसले होते। चहा दिल्यावर त्यांनी एकदा पाहिलं आणि हसून म्हणाले, तू तुझ्या आईसारखीच आहेस, कधीच सुधारायची नाहीस। तिचं थुकरट शिवणकाम आणि तुझा थुकरट स्वयंपाक।
हॉलमध्ये शांतता पसरली. शीतल हातात कप धरून थिजली. क्षणभर सर्व थांबलं आणि मग तिने तो कप टेबलावर ठेवला आणि सासऱ्यांच्या समोर उभी राहिली. बाबा, माझ्या आईबद्दल बोलताना तुम्ही शब्द वापरताना जरा काळजी घ्या. ती तुमच्यासारख्या माणसांना उत्तर द्यायला इथे नाही, पण मी आहे. तिनेच मला घडवलं, शिकवलं. तिचं शिवणकाम करताना तिने माझ्यासाठी दिवस रात्र घालवले आणि तुम्ही तिच्यावर हीन टिप्पणी करता, हे बरोबर नाही. सर्वजण स्तब्ध. ही शीतल, ही बोलते. सुधाकरराव रागवले. तू मला शिकवशील आता? शीतल डोळ्यात डोळे घालून म्हणाली, शिकवणार नाही, पण चुकतंय ते स्पष्ट सांगणार. मी कितीही शांत राहिले तरी माझा आत्मसन्मान गमावलेला नाही. मी सहन केलं, गप्प राहिले, पण आता नाही. विमलाबाई ओरडल्या. तोंड आलंय हिला, आता आम्हाला शिकवणार ही गावठी बाई. शीतल त्यांच्यासमोर वाकून म्हणाली, मी गावाकडून आलेली बाई आहे, बरोबर, पण माझ्या संस्कारांनी मला इज्जत द्यायला शिकवलंय, अपमान नाही. माझं शिक्षण मला आत्मसन्मान राखायला शिकवतं, माणसांची थट्टा करायला नाही. पायल काही बोलणार होती, पण तीही गप्प झाली. प्रतीक मात्र फक्त बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी भावना होती, आश्चर्य, अपराध आणि थोडं स्वतःचं लाजणं. शीतल पुढे काही बोलली नाही, फक्त मागे वळून तिच्या खोलीत गेली. दरवाजा लावला आणि स्वतःशीच म्हणाली, आजपासून माझा आवाज गप्प नाही. मी राहीन शांत, पण आता संमतीने नव्हे, स्वाभिमानाने. त्या दिवसापासून एक नवा अध्याय सुरू केला. ती सकाळ वेगळी होती. शीतलने स्वतःत एक बदल अनुभवला होता, जणू काही काळात अंगी साठवलेली आग तिने एका ठाम निर्णयाने प्रकट केली होती. आज तिला काहीही सहन करायचं नव्हतं. तिला गप्प राहायचं नव्हतं. तिचं शांतपण आता भीतीमुळे नव्हतं, तर ठामपणामुळे होतं. मागच्या रात्रीची शांतता अजून घरात दरवळत होती. प्रत्येक सदस्य जणू त्या प्रसंगाचा विचार करत होता. विमलाबाई सकाळी उठून कबशा विसळत असताना आपल्या मनातल्या अवस्थेला स्वतःशीच बोलून व्यक्त करत होत्या. काय दिवस आलेत, सून तोंडावर बोलते, आणि तीही त्या गावच्या शिवणकाम करणाऱ्या बाईची मुलगी. पायल मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होती, पण चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. प्रतीक फक्त गप्प होता. त्याला कळत नव्हतं काय घडलं, का घडलं आणि त्याने काय करावं. शीतल मात्र नेहमीप्रमाणे उठली. देवापुढे दिवा लावला. त्या दिव्यात आज तिला आत्मसन्मान झळकत होता. स्वयंपाकघरात गेल्यावर तिने हसून विचारलं, आई, आज उपवास आहे का, की मी नाश्त्यासाठी पोहे करू? विमलाबाईंनी एक कटाक्ष टाकला, पण काही बोलल्या नाहीत. त्यांचं मौनही आज हरवल्यासारखं वाटत होतं. नाश्ता करताना सासरे पुन्हा काही बोलतील अशी शीतलची अपेक्षा होती, पण आज तेही काही न बोलता वर्तमानपत्रात डोळे खुपसून बसले होते. त्यांचा सूरही बदललेला जाणवत होता. शीतल आतून जाणून होती की ही फक्त वादळाआधीची शांतता आहे. दिवस पुढे सरकत होता. संध्याकाळी प्रतीक ऑफिसहून घरी आला. थकलेला वाटत होता. शीतलने नेहमीप्रमाणे त्याला पाणी दिलं, पण त्याचा चेहरा चिडलेला होता. शीतलने विचारलं, काही त्रास आहे का? तू हे सगळं का केलं? तो थेट विचारतो. काय? बाबांशी बोललीस, आईला उत्तर दिलंस, हे योग्य होतं. शीतल शांतपणे म्हणाली, जे अपमान मी गप्प राहून सहन करत होते त्याला तोंड दिलं. चुकीचं काही नाही केलं. सुनांना तोंड उघडणं बरं दिसतं का? शीतलच्या डोळ्यात एक वेगळा ठामपणा दिसत होता. बरं दिसो ना दिसो, पण जेव्हा माणूस मर्यादा ओलांडतो तेव्हा बोलणं गरजेचं होतं. तू बदललीस. हो, कारण मी समजूतदार होते, मूर्ख नव्हे. त्या रात्री जेवताना वातावरण काहीसं तणावपूर्वक होतं. पायल काही न बोलता फक्त मोबाईलमध्ये डोकं खुपसून होती. सासू सासरे शांत आणि शीतलही ठाम.
जेवणानंतर विमलाबाई शीतलला म्हणाल्या, हे काय वागणं असतं? सासऱ्यांशी उगाच बोलून तू नातं बिघडवलंस. शीतलने नजर न झुकवता उत्तर दिलं, नातं मी बिघडवलं नाही आई. मी फक्त इतकं म्हणाले की माझ्या आईवर गैरवर्तन स्वीकार्य नाही. सगळं ठीक असतं जर अपमान झाला नसता तर. विमलाबाई काही बोलणार तोच सासरे म्हणाले, थांबा, बोलू द्या तिला. सगळे स्तब्ध झाले. सुधाकररावांनी थोडं पुढं होऊन सांगितलं, शीतल, मी तुझ्या आईबद्दल जे बोललो ते खरंच अपमानास्पद होतं आणि तू जे बोललीस ते तसंच ठोस होतं. मला ते मान्य आहे. हे ऐकून शीतल अवाक झाली. एवढ्या दिवसात पहिल्यांदाच सासरे माणूसपण दाखवत होते. मी शिक्षण घेतलं नाही, पण तुझी शांतता मला गप्प वाटत होती. आता जाणवतंय की ती तुझी ताकद होती. शीतलचे डोळे भरून आले, पण ती काही न बोलता हसली. ते तिचं पहिलं यश होतं, पण हे यश सगळ्यांना रुचणारं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पायल सकाळी तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलताना म्हणत होती, माझ्या घरात ना आमची वहिनी एकदम वाकड्या अंगाने वळली आहे. आता सगळ्यांना उपदेश देते. शीतल ऐकत होती, पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता ती प्रत्येक वाक्यावर तुटून पडणारी नव्हती, पण आता ती नजर झुकवणारीही नव्हती. त्या आठवड्याच्या शेवटी एक छोटा प्रसंग घडला. शीतल स्वयंपाक करत होती. टीव्हीवर एक शाळेच्या शिक्षक भरतीबद्दल बातमी चालू होती. शीतल थांबून ऐकू लागली. तिची नजर चमकली. प्रतीकने पाहिलं आणि विचारलं, काय आहे हे? शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवलेत. मला म्हणजे मी पण देऊ का अर्ज? तो उडालाच. काय आता तू नोकरी करणार, घर सांभाळशील का? आणि आईवडील काय म्हणतील? शीतल म्हणाली, माझं शिक्षण मी उपयोगात आणायचं ठरवलंय. आईने शिवणकाम करून मला शिकवलं, फक्त पोळ्या लाटण्यासाठी नाही. म्हणजे मी तुला अडवतोय असं म्हणतेस? तसं नाही, पण तू जर माझा पाठिंबा दिलास तर मी दुप्पट आत्मविश्वासाने पुढे जाईन. नाही दिलास तर मी माझा निर्णय बदलणार नाही. प्रतीक गप्प झाला. त्याला पहिल्यांदा वाटलं, हीच ती बायको जी माझ्या मागे उभी होती. पण आता ती त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून चालायला तयार होती. त्या दिवशी संध्याकाळी सासूबाई जणू काहीतरी मुद्दामच म्हणावं अशा पद्धतीने बोलल्या. या घरात सगळे आता आपापल्या मनाने जगणार. कोण कुठे अर्ज भरतय, कोण कुठे विरोध करतय. शीतल हसून म्हणाली, आई, मी मनाने जगणार आहे, पण अजूनही घर माझं आहे आणि तुम्ही माझे आहात. पण मी गप्प राहून अपमान सहन करणार नाही. ही सुद्धा घराचीच जबाबदारी आहे. सुधाकररावांनी डोकं हलवून मान्यता दिली. पायल तोंड वाकडं करून बाजूला निघून गेली. प्रतीक एका कोपऱ्यातून सगळं पाहत होता. त्याच्या मनात चालू होतं, कदाचित मी शीतलला कधीच ओळखलं नव्हतं. मी तिचं मौन दुर्बलता समजलो, पण ती तर अंतर्बल होती. त्या रात्री शीतल आपल्या डायरीत लिहित होती, आज मी स्वतःसाठी उभी राहिले. माझ्या आईसाठी, माझ्या शिक्षणासाठी आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या आत्मसन्मानासाठी. गप्प राहणं म्हणजे सहन करणं नाही आणि बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही. माझं अस्तित्व आता मी विसरू देणार नाही. शीतलच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू झाला होता. आता ती सासरच्या घरात फक्त सून म्हणून वावरत नव्हती, तर एक स्वतंत्र विचार करणारी, आत्मसन्मानाची स्त्री म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होती. शीतलने शिक्षक भरतीसाठी अर्ज भरला होता. दिवसाचा पत्ता लागलाच नव्हता. अर्ज भरताना तिच्या मनात थोडी धाकधूक होती, पण आत्मविश्वास जास्त होता. ती दिवसभर घरकाम करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची आणि रात्री अभ्यासाला बसायची. पायल, जिचं अजूनही शीतलवर तिटकारा होता, ती नेहमी टोमणे मारत असे, वहिनी, अभ्यास करायला वेळ कसा मिळतो? दिवसभर एवढं काही करायचं नसतं का तुला?
शीतल हसून म्हणायची, वेळ मिळतो नाही ग, वेळ काढावा लागतो. शीतल अभ्यास करत होती. घरात टीव्ही सुरू होता. सासूबाई आपली आवडती मालिका पाहत होत्या. पायल तिच्या फ्रेंड्सशी व्हिडिओ कॉलवर होती. शीतलला आवाज त्रासदायक वाटत होता. ती उठली आणि साथ घालून म्हणाली, आई, आवाज थोडा कमी करता का? मला थोडा अभ्यास करायचा आहे. विमलाबाई म्हणाल्या, आता हे काय नवीन सुरू केले? सुनबाईच्या अभ्यासासाठी आम्ही आमचं मनोरंजन बंद करू? शीतलने अजूनही शांतपणे विचारलं, फक्त थोडा आवाज कमी करा, एवढंच. मी खोलीत जाईन, पण अभ्यासाच्या वेळी लक्ष लागत नाही. सासूबाईंनी तोंड वाकडं करत आवाज कमी केला. परीक्षेचा दिवस आला. शीतल साडी नेसून तयार होती. डोक्यावर ओढणी, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास. सासरे म्हणाले, चांगलं लिहा, शाब्बास. सासूबाई मात्र अजूनही नाराज होत्या, पण काही बोलल्या नाहीत. प्रतीक मात्र काहीसा गोंधळलेला, काहीसा अडकलेला. शीतलने विचारलं, प्रतीक, तू सोडायला येशील का? मला ऑफिसला उशीर होईल. ठीक आहे, मी जाते ऑटोतून. ती गेली एकटी. पण आज ती एकटी नव्हती. तिच्या मनात तिच्या आईची शिकवण, तिच्या वडिलांचं साधं पण प्रामाणिक जगणं आणि स्वतःचा स्वाभिमान सोबत होता. परीक्षा चांगली झाली होती. शीतलचा चेहरा उजळलेला होता. घरी आल्यावर कोणी काही विचारलं नाही, पण तिला त्याची अपेक्षाही नव्हती. दिवस जात होते. काही आठवडे. त्यात काहीसा बदल जाणवत होता. सासऱ्यांचं बोलणं थोडं नम्र झालं होतं. सासूबाई अजूनही टिपटिपणाचं बोलायच्या, पण ते आता सतत टोचणारं वाटत नव्हतं. पायल मात्र अजूनही शीतलला कमी लेखायची संधी सोडत नव्हती. एका सकाळी शीतलला कॉल आला, सरकारी शाळेची शिक्षक भरती. तुमचं नाव निवडलं गेलं आहे. पुढील तपशील मेलवर पाठवले आहेत. शीतल अवाक झाली. ती भिंतीला टेकली. डोळ्यातून पाणी आलं. इतक्या वर्षाच्या संयमाला आज फळ मिळालं होतं. आईला फोन लावला. आई, मी निवडले गेले. आई दुसऱ्या बाजूला गप्प, पण अश्रूंनी तिचा आवाज भरून गेला. माझी मुलगी आज खरंच मोठी झाली ग. शीतलने घरी ही बातमी सांगितली. सुधाकररावांनी अभिनंदन केलं. प्रतीक शांत होता. त्याने हळूच विचारलं, तुला खरोखरच जायचं आहे ना कामावर? हो, माझ्यासाठी. पण तुझा पाठिंबा असेल तर हे चालणं सुकर होईल. प्रतीकने मान डोलावली. तो हळूहळू तिची नव्याने ओळख करून घेत होता. शीतल आता त्या घरात केवळ सून नव्हती, ती शाळेची शिक्षिका होती. ती शिस्तबद्ध होती, शांत होती, पण आता कुणी तिला गप्प बसणारी म्हणू शकत नव्हतं. पहिल्या दिवशी तिच्या वर्गात मुलांनी विचारलं, बाई, तुम्ही एवढं गोड हसता, पण राग येत नाही का तुम्हाला? शीतल हसून म्हणाली, येतो, पण तो मी ओरडून नाही, समजावून बोलून व्यक्त करते. दिवस पुढे सरत होते. शीतल आता सकाळी लवकर उठून सगळं आवरून शाळेत जायची. घरी येताना थकलेली असायची, पण समाधान चेहऱ्यावर दिसायचं. सासूबाईंच्या दृष्टिकोनात काहीसा बदल होऊ लागला होता. एकदा त्यांनी पायलला म्हटलं, तिचं काम आहे, ती घरात असताना तिचा एक आदर वाटतो. हे काहीतरी वेगळंच आहे. पायल बडबड करत म्हणाली, वहिनी म्हणजे आदर्श महिला झाली वाटतं आता. विमलाबाई म्हणाल्या, हो, पण तिचं खंबीर असणं पाहून आपल्याला आता वाटायला लागले की आपण तिला फारच गृहीत धरलं. एक संध्याकाळ प्रतीक आणि शीतलच्या संवादाचा क्षण होता. प्रतीक आणि शीतल गच्चीत होते. प्रतीक म्हणाला, शीतल, तुला थांबवलं असतं तर तू थांबली असतीस का? शीतल म्हणाली, शेवटच्या टप्प्यावर नाही, पण सुरुवातीला कदाचित. मग तुला इतकी ताकद कुठून आली? त्या दिवशी बाबांनी माझ्या आईविषयी जे बोललं तिथेच मी माझा आवाज शोधला. तोवर मी केवळ सून होते. त्या दिवशी मी शीतल झाले
आणि आता मी फक्त शीतल राहू इच्छिते. घरासाठी तुमच्यासाठी सून आहेच, पण स्वतःसाठी स्वतः आहे. प्रतीकने तिच्या डोळ्यात पाहिलं. आज तिला समजून घेणं सुकर वाटत होतं. शीतलचं अस्तित्व त्याच्या जीवनात केवळ एक जबाबदारी नव्हे तर एक प्रेरणा बनत होतं. त्या रात्री शीतलने तिच्या डायरीत लिहिलं, मी कुणावर रागावले नाही, मी स्वतःवर प्रेम केलं. मी कुणाला कमी लेखलं नाही, मी स्वतःची किंमत ओळखली. मी घराच्या विरोधात नाही गेले, मी स्वतःच्या बाजूने उभी राहिले. आज मी जिंकले नाही, पण हरलेही नाही. मी उभी राहिले आणि तेच खूप होतं. शीतल आता शाळेत नियमित जात होती. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मुलंही तिच्यावर प्रेम करू लागली होती. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनीही शीतलची शिस्त, तिचं भाषण आणि व्यवहार कौशल्य फार भावलं होतं. ती घराबाहेर आत्मनिर्भर झाली होती, पण घरात अजूनही बरीच घुसमट बाकी होती. संध्याकाळची वेळ होती. शीतलने कामावरून परत येताना पालेभाजी घेतली. घरी आल्यावर ती स्वयंपाकघरात गेली. विमलाबाई काहीशा चिडलेल्या होत्या. शाळेतून येताना ही भाजी घेणं म्हणजे काय? भाजीवालीला घरात बोलवलं तर चालत नाही का? शीतलने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी वाटेतून गेले, ताजी भाजी दिसली म्हणून घेतली. तुम्हाला काही त्रास झाला का? पायल दरवाजाजवळून म्हणाली, कधी नव्हे ते आता आमच्या भाजीवरही कंट्रोल येणार वाटतं. शीतलने न बोलता भाजी धुवायला घेतली. विमलबाईंनी अजून टोचलं, घरात सून जरी कमावती झाली तरी घराची जबाबदारी विसरायची नसते. सासूला छोटं वाटायला नको. ते ऐकून शीतल थांबली. हातातला भोपळा बाजूला ठेवून म्हणाली, आई, मी कमावते हे खरं, पण त्याचा अर्थ मी घर चालवत नाही असंही नाही. मी तुमचा आदर करते, पण मी आता अशी होणार नाही जी प्रत्येक वाक्यावर गप्प बसते. तुम्हाला वाटतं मी बदलले? हो, बदलले, कारण आता मला स्वतःची किंमत कळते. त्या दिवशी संध्याकाळचं वातावरण तणावपूर्वक होतं, पण विमलाबाई गप्प होत्या. त्यांच्याही मनात शीतलचं हे नवीन रूप खदखदत होतं, पण थोडं आश्चर्यही वाटत होतं. दुसऱ्या दिवशी प्रतीक आणि त्याचा मित्र राहुल एका कॅफेत भेटले. राहुल म्हणाला, शीतलची पोस्ट पाहिली रे, शाळेतील प्रोजेक्टचा फोटो. किती अभिमान वाटतोय तिचा. प्रतीक हसला, पण डोळ्यात खोल विचार होते. तू तिला थांबवलं होतंस का? मला माहीत नाही राहुल. आधी वाटायचं ती घरात राहूनच खुश आहे, पण आता जाणवतं आपणच तिच्यातलं तेज झाकलं होतं. तुला त्रास होतो का तिच्या स्वावलंबी होण्याचा? प्रतीक खूप वेळ गप्प राहिला. नाही, आता वाटतं खरं पुरुषत्व म्हणजे तिच्यासोबत चालणं, तिला मागं खेचणे नाही. शीतलला सर्वोत्तम नवोदित शिक्षिका पुरस्कार मिळाला. मुख्याध्यापकांनी तिची स्तुती केली. शीतल मॅडम मुलांच्या मनात पोहोचतात. त्यांचं शिकवणं केवळ अभ्यासापुरतं मर्यादित नाही, तर मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. समारंभानंतर शीतलने आईला फोन केला. आई आनंदाने रडली. आई, तू मला कायम म्हणायचीस, जे काही कर आत्मा न दुखावता कर. आज वाटतंय मी तुझी शिकवण उचलली. शीतलने प्रतीकलाही सांगितलं. त्याने पहिल्यांदा अभिमानाने हसून तिचं अभिनंदन केलं. माझ्या बायकोचा पुरस्कार, मला खूप अभिमान आहे. हे ऐकून शीतलला काही क्षण बोलता आलं नाही. एका दिवशी विमलाबाईंना अंगदुखी झाली. डॉक्टरांनी आराम सांगितला. शीतलने कामावरून लवकर घरी येऊन त्यांच्या कपाळाला थंड पाण्याची पट्टी लावली, औषधं दिली, जेवण तयार केलं, सासूला जेवू घातलं. विमलाबाई बघत राहिल्या. त्यांना आश्चर्य वाटलं. ही तीच सून का जी बोलते, स्वाभिमानाने चालते, पण तरीही प्रेमाने आपल्यावर हात ठेवते? पायलचे बोलणे शीतलला टोचलं. तुला वेळ मिळतो का ग सगळं करायला? शीतल म्हणाली, पायल, स्वाभिमान वेगळा असतो आणि जबाबदारी वेगळी.
मी दोन्ही निभावते. त्या रात्री विमलाबाईंनी स्वतःहून म्हटलं, शीतल, औषध वेळेवर दे. शीतलने मनात विचार केला, आज आई स्वतःहून मला नावाने हाक मारत आहेत. ही सुरुवात आहे. घरातलं वातावरण आता सावध पण समंजस होतं. सासरे जिथे शांत असायचे तिथे आता गप्पा करत. प्रतीक ऑफिसच्या गडबडीतूनही वेळ देऊ लागला. तो शीतलच्या कामाबद्दल विचारायचा, तिचे अनुभव ऐकायचा. पायल मात्र अजूनही तिच्या आयुष्यात अडकलेली होती. एक दिवस तिने चिडून म्हटलं, तुला सगळं मिळतंय आणि आम्ही काय बस फक्त बघत राहायचं का? शीतल म्हणाली, पायल, तूही खूप हुशार आहेस. तुझ्यात ताकद आहे, पण तुझी वाट तूच शोधावी लागेल. दुसऱ्याच्या प्रकाशात चालताना स्वतःचा दीप शोधता येत नाही. त्या दिवशी पायल गप्प झाली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा तिरस्कार नव्हे तर विचार होता. सगळे एकत्र बसले होते. विमलाबाई म्हणाल्या, शीतल, तुझा आजचा लेख वर्तमानपत्रात वाचला. स्त्रियांच्या स्वावलंबनावर सुंदर लिहिलंस. सुधाकरराव म्हणाले, हो, तू फक्त घर नाही, समाजासाठीही उदाहरण ठरलीस. शीतलने हसून मान डोलावली. पायलने म्हटलं, वहिनी, मला वाटतं मीही काहीतरी शिकावं. खूप वर्ष वाया घालवलीत. शीतलने तिचा हात धरला. कोणतीही गोष्ट सुरू करायला कधीच उशीर होत नाही. त्या रात्री गच्चीवर उभं राहून शीतल आकाशाकडे पाहत होती. प्रतीक तिच्या शेजारी उभा होता. प्रतीक म्हणाला, तुला काय वाटतं, आपण दोघं पुन्हा एक नवीन सुरुवात करू शकतो का? शीतलने विचारपूर्वक त्याच्याकडे पाहिलं. हो, पण यावेळी मी तुझी सावली नाही होणार. मी तुझ्यासोबत चालणार आहे, बरोबरीने. प्रतीक हसला. मला त्याचीच गरज होती. शीतलच्या डायरीतील पाने. मी घरात कुणाच्या विरोधात गेले नाही. मी स्वतःच्या बाजूने उभी राहिले. ज्यांनी मला मोडायला पाहिलं त्यांच्याबरोबर मी वाकले नाही, पण त्यांना समजून घेतलं. प्रेम म्हणजे हक्क नाही, समज, स्वीकार आणि साथ असते. आज मी मोकळी आहे, केवळ संसारासाठी नव्हे, स्वतःसाठीही. शीतलचा दिवस आता एका नव्या लयीत सुरू होत असे. सकाळी तिचा अलाराम वाजे आणि ती उठल्यावर सर्वप्रथम एक कप चहा घेऊन तिच्या गच्चीवर जाई. तिथून सूर्य उगवताना पाहणं हे तिचं नित्याचं झालं होतं. तिला हा सूर्य नव्या उमेदीने भरून टाकत असे. रोजच्या लढ्यांना सामोरं जाण्याची नवी ऊर्जा देत असे. शाळेने तिला एका स्त्री सक्षमीकरण कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून निवडले. तिच्या यशस्वी अध्यापन शैलीमुळे आणि स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेवर तिच्या लेखांमुळे हा सन्मान तिला मिळाला होता. तिने ग्रामीण भागातील महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा सुरू केल्या. स्वयंपूर्णतेबद्दल, शिक्षणाबद्दल, कायदेशीर हक्कांबद्दल ती मार्गदर्शन करू लागली. अनेक घरात अनेक स्त्रियांना तिने केवळ शब्दांनी नव्हे, उदाहरणाने प्रेरित केलं. एक कार्यशाळा संपल्यावर एक स्त्री तिला मिठी मारून म्हणाली, माझ्या मुलीला तुझ्यासारखं बनवायचंय ग बाई. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हसून म्हणाली, माझ्यासारखं नव्हे, तिच्यासारखं बनू देत. प्रत्येक मुलीची वाट वेगळी असते, पण चालायला बळ लागतं, ते मी देईन. प्रतीक आता ऑफिसमधून लवकर यायचा. संध्याकाळी शीतलच्या कामात मदत करायचा. कधी तिला प्रेझेंटेशनसाठी स्लाईड तयार करून द्यायचा, तर कधी तिला गाडीने घेऊन यायचा. एक दिवस पायल शीतलच्या खोलीत आली. वहिनी, मला इंग्रजी शिकायचंय. मला कॉलेज पुन्हा सुरू करायचंय. मी खूप मागे पडले. शीतलने तिच्या डोळ्यात पाहिलं. हे त्या पायलचे डोळे नव्हते. ती तिला टोचायची. ही एक बदललेली नजर होती. तू जिथून सुरुवात करशील तिथे मी तुझ्यासोबत असेन. विमलाबाईही आता तिच्याकडे आदराने बघू लागल्या होत्या. शीतल, तू सून म्हणून घरी आलीस, पण आता या घराची गुरुकिल्ली झाली आहेस. सुधाकरराव एक दिवस म्हणाले, तुझ्या आईविषयी जे बोललो त्याबद्दल आजही मन दुखतं. त्या दिवसानेच तुला खऱ्या अर्थाने जागं केलं.
शीतलने नजरेत क्षमा दाखवली. त्या अपमानाने मी स्वतःला सावरायला शिकले. आज मी उभी आहे ते त्याच अनुभवामुळे. शाळेत विशेष कार्यक्रम होता. स्त्री म्हणजे. शीतलने तिच्या विद्यार्थ्यांना विचारलं. स्त्री म्हणजे काय? एका मुलीने उत्तर दिलं, माझ्या आईसारखी. ती दिवसभर घरी काम करते पण कोणी तिला धन्यवादही देत नाही. दुसऱ्या मुलाने म्हटलं, माझ्या मावशीसारखी. तिने शिक्षण सोडलं पण आता परत शिकते. मी तिचा अभिमान करतो. शीतलने हसून सर्वांकडे पाहिलं. होय, स्त्री म्हणजे फक्त एक भूमिका नाही, ती एक ताकद आहे. ती आई आहे, पत्नी आहे, शिक्षिका आहे आणि सर्वात आधी स्वतः आहे. एका रात्री सगळं घर झोपलेलं असताना शीतल तिच्या डायरीसमोर बसली होती. मी फुलले आहे, तुटून नव्हे, उलगडून. आता लोक मला नव्याने ओळखतात. शीतल देशमुख. फक्त प्रतीकची बायको नव्हे. मी कोणाचं काहीही तोडलेलं नाही. मी फक्त स्वतःला पुन्हा एकत्र जोडलेलं आहे. शीतल तिच्या आईला भेटायला आली. आई म्हणाली, बाळा, आता मला चिंता वाटत नाही. तू इतकी मजबूत झाली आहेस की आता लोक तुझ्याकडे पाहून शिकतील. शीतल तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, तुझं सगळं मी शिकले. सहनशक्ती, स्वाभिमान. फक्त तू गप्प बसलीस आणि मी आता बोलायला शिकले. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. बोल बाळा, कारण तुझं बोलणं आता अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारं होईल. शीतलच्या डायरीतील शेवटचं पान. माझा प्रवास संपला नाही, तो फक्त दिशा बदलत चाललाय. मी सून आहे, आई आहे, पत्नी आहे, पण या सर्वांच्या आधी मी आहे. आता जेव्हा आरशात पाहते तेव्हा मला एक परिपूर्ण स्त्री दिसते, जी तुटली, वाकली पण अखेर उभी राहिली, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.